नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। आज राज्यात 9 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे। अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे थंडीचा जोर कमी झालाय। राज्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे। यामुळे बळीराजा अवकाळी पावसाचे संकट निवळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे। ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण केव्हा निवळणार हाच सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे। अशातच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट दिले। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 9 जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता तयार झाली आहे। मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये जोराचा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर त्या संबंधित जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय। विशेष म्हणजे उर्वरित मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसापासून पिकाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला जात आहे। रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांचे, फळ पिकांचं आणि चाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झालंय। आज 9 जानेवारी 2024ला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये म्हणजेच धुळे, जळगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। यापुढील दररोजच्या हवामान विषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब व अपडेट रहा। धन्यवाद।